नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. महायुतीच्या जागा वाटपाबाबत गुरुवारी मॅरेथॉन बैठक होणार आहे. काही जागांची अदलाबदल करण्याच्या तयारीमध्ये दोन्ही पक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या जागेवर विद्यमान नगरसेवक ती जागा संबंधित पक्षालाच देण्यात यावी यावर आज झालेल्या बैठकीत शिवसेना आणि भाजप नेत्यांचं एकमत झालंय, अशी ही माहिती समोर येते आहे. तर महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात गुरुवारी सुद्धा मॅरेथॉन बैठक होणार आहे. आज सुद्धा बैठक पार पडलेली आहे. शिवसेनेचे आणि भाजपाचे पदाधिकारी या नेते या बैठकीला उपस्थित होते. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत. जय, पालिका निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर जागा वाटप ही सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. त्यातच भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये आता जागा वाटपावरून बैठकांवर बैठका होत आहेत. नक्कीच जगदीश, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यापासून खरं तर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत, कामाला लागल्याचं पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून ह्या निवडणुका ज्या आहेत ते जाहीर होत नव्हत्या, त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये खरं तर एक संभ्रम होता. आणि आज खरं तर या निवडणुका लागल्यानंतर आपण पाहिलं की महायुती असेल त्याचबरोबर महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष जे आहेत ते आता या ठिकाणी कामाला लागल्याचं पाहायला मिळते. आज मुंबईमध्ये महायुतीची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि RPI हे तिन्ही पक्षांनी एकत्रित मिळून जागा वाटपासंदर्भात चर्चा केली. प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीने मात्र जय, शिवसेनेने 125 जागांची मागणी केलेली आहे. भाजपा मान्य करेल? निश्चितच आपण पाहू शकतो की शिंदेंच्या शिवसेनेकडनं 125 जागांची मागणी यावेळेस खरं तर करण्यात येते. मात्र भाजपकडनं खरं तर वारंवार सांगण्यात येत आहे सकाळपासूनच की आमचा फॉर्म्युला ठरला आहे, तो म्हणजे की महायुतीला 227 जागांपैकी 150हून अधिक जागेंवरती बहुमत आणायचं आहे, 150हून अधिक जागा जिंकून आणायच्या आहेत. आणि यासाठीच महायुती जे आहे ते काम करत आहे. आणि ह्यामध्ये RPIने सुद्धा 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागा वाटप आता ह्यामध्ये कशा पद्धतीने करणार ह्यासाठी चर्चा जी आहे ते सुरू झाली आहे. यासाठी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. जय, तुम्ही असेच जोडलेले रहा. आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे.